नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत आहेत लाल बहादूर कांबळे, ख्रिस्ती समाजातील एक प्रतिष्ठित कार्यकर्ते। आपण त्यांच्याशी आजच्या मोर्चा संदर्भात संवाद साधतो। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। आज गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून जो ख्रिस्ती बांधव आपल्या इथे आलेला आहे, त्या संदर्भात नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? ख्रिस्ती धर्मावरती जे काही आक्षेप घेतलेले आहेत धर्मांतराचे वगैरे, त्या बाबतीत तुमचं नेमकं काय म्हणणं? गोपीचंद पडळकरांनी मागील पंधरवाड्यामध्ये जे ख्रिस्त धर्माविषयी वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निषेधार्ह वक्तव्य आहे। त्याने असं म्हणतो की ख्रिस्ती धर्मगुरूचा सैराट केला तर त्याला आम्ही 15 लाखाचं बक्षीस देऊ। गोपीचंद पडळकरांचं हे जे बेताल वक्तव्य हे संविधानाच्या विरोधी आहे आणि ख्रिस्ती समाज कधीही फोर्सफुली बळजबरीनं धर्मांतर करत नाही। ज्या पद्धतीने त्याने आरोप केले त्या पद्धतीचा पोलीस प्रशासनाचा रिपोर्ट आहे। पोलिसांना हा निष्कर्ष काढलेला आहे की यामध्ये धर्मांतराचा कुठेही FIR मध्ये उल्लेख केलेला नाही आणि गोपीचंद पडळकरांनी हे वक्तव्य करून या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण केलेली आहे। गोपीचंद पडळकर आम्ही त्यांना सांगू इच्छितो, गोपीचंद पडळकर की आमच्या समाजाच्या नादी लागू नको। हा ख्रिस्ती समाज शांतता प्रिय समाज आहे। हा समाज कधी कोणाशी भांडत नाही, कुणाच्या शासनाच्या मालमत्तेचं नुकसान करत नाही, कुणाच्या धर्माविषयी बोलत नाही। हा शांतता प्रिय समाज आहे, म्हणून या समाजाला डुजू नका, या समाजाच्या नादी लागू नका, नाही तर तुम्हाला याची फळे भोगावी लागतील। म्हणून माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की गोपीचंद पडळकरवर ताबडतोब कारवाई करावी आणि त्याचा आमदारकी रद्द करावी, त्याचे FIR दाखल करण्यात यावे, अशी या मोर्चाच्या निमित्तानं मी मागणी करतो। या मोर्चामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ख्रिस्ती समाज एकवटलेला आहे आणि त्यांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे। एवढंच या ठिकाणी मी बोलू इच्छितो। धन्यवाद। लाल बहादूर कांबळे यांनी आता सांगितलं की गोपीचंद पडळकर यांचा सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावरती कारवाई करावी। पाहू या अधिवेशन काळामध्ये सरकार नेमकं काय निर्णय घेतं, अन्यथा ख्रिश्चन समाज त्यांची पुढील भूमिका घेण्यासाठी सज्ज आहेच। मुंबई आझाद मैदान येथून सलीम खतीबसह दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद।